नमस्कार मित्रांनो, बीडचं इलेक्शन येत्या 13 मेला आहे आणि बीडचं इलेक्शन 13 मेला आहे. पण बीडचा जो आज प्रचार चालू आहे तो विकासावर बोलायला तयार नाही. कोणी नुसता जातीयवाद काढला जातोय. मित्रांनो, ह्या जातीयवादामुळे अख्खा भारत प्रगतिशील झाला, पण बिहार आज आहे तिथंच आहे. कारण मी यादव, तू दलित, मी क्षत्रिय, मी ब्राह्मण, ह्या अशा जातीयवादापायी बिहार मागासलेला राहिला. आणि हेच बिहारचं सूत्र आपल्या बीडमध्ये काही लोक लागू करू पाहत आहेत. परंतु याला सुज्ञ जनता कधीही थारा देणार नाही. बीडचा कधी नव्हे तो विकास ह्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये झालेला आहे. याला कुणीही नाकारू शकत नाही. बीडच्या हातातला जनतेचा कोयता जाऊन बीडच्या तरुण शिकतोय, नोकरीला लागतोय, हे काही राजकीय लोकांना खपत नाही आहे. त्यांचं राजकारण कायमचं बीड जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ते जातीय विष पेरत आहेत. परंतु माझ्या बीड जिल्ह्यातला समाज सुज्ञ आहे. मराठा बांधव सुशिक्षित आणि सुज्ञ आहे. तो अशा विरोधकांच्या भूलथापांना किंवा जातीय तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या ह्या अशा राजकीय लोकांपासून लांब राहील यातील मात्र शंका नाही. मित्रांनो, प्रीतमताई 10 वर्षे खासदार होत्या. बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे बीडच्या येशीवर आलेली आहे. नॅशनल हायवे 2 आलेले आहेत. बीडचे सगळे रस्ते चांगले झालेले आहेत. आणि आता देशात मोदींची सत्ता आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पंकजाताईला आपल्याला बीडवासियांचा स्वाभिमान आणि बीडची शान असणाऱ्या पंकजाताईंना दिल्लीत पाठवण्याचं काम सगळी बीडची जनता करल याच्यात मला काही शंका नाही. परंतु असल्या जातीयवादी लोकांपासून बीडच्या लोकांनी सावध राहून येणाऱ्या 13 तारखेला प्रचंड बहुमताने पंकजाताईला निवडून देण्याचं काम करावं. बीडच्या तरुणांसाठी, बीडच्या रोजगारासाठी आणि बीडच्या येणाऱ्या सुवर्ण काळासाठी आपण त्याचे साक्षीदार होऊया. आणि येणाऱ्या 13 मे 2024ला बहुमताने पंकजाताईला निवडून देऊया. निवडून ताई येणारच आहेत. परंतु आपण लीड कितीची देतोय याचा भारतामध्ये नोंद झाली पाहिजे. पंकजाताईची या विजयाची नोंद झाली पाहिजे. पंकजाताईच्या मताधिक्याची नोंद झाली पाहिजे. त्याच्यासाठी माझ्या बीडच्या तरुणांना विनंती आहे. मित्रांनो, कुणी मुंबईला असेल, कुणी पुण्याला असेल, कुणी नगरला असेल, कुणी महाराष्ट्राच्या बाहेर असेल, येणाऱ्या 13 तारखेला पूर्ण बीडवासियांनी आपल्या बीडला येऊन पंकजाताईला बीडच्या विकासासाठी निवडून द्यायचं आहे. आपल्या स्वतःसाठी निवडून द्यायचं आहे. एवढं लक्षात घ्या मित्रांनो. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो.